सुरुवातीला आज सरांनी मला इथं बोलवलं. मी पण एक स्पॉटलाईट सर मग अशी म्हटलं तसं परिवाराचा भागच आहे. सर मॅडम ऋषी सर एकदम आमचं कौटुंबिक जसं नातं असतं तशा पद्धतीनं नातं डेव्हलप झालेलं आहे. त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि आज माझा सन्मान केला. याबद्दल सर्व स्पॉटलाईट परिवाराचं सुरुवातीला मी खूप आभार मानतो. मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतो स्पर्धा परीक्षेचा माझा प्रवास. मी 2017 साली स्पर्धा परीक्षा सुरुवात केली आणि फर्स्ट अटेम्प्टपासून मी राज्यसेवा पूर्व परीक्षा पास आहे. मेन्स आणि इंटरव्ह्यू देतोय. जो माझा काल इंटरव्ह्यू झाला तो राज्यसेवेचा सलग 5वा इंटरव्ह्यू होता आणि राज्यसेवेची 6वी मुख्य परीक्षा होती. या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये मला खूप अप्स अँड डाऊन्स आले. ते सरांना, ऋषी सरांना सगळ्यांनाच माहीत आहे की मी स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या फेजमधून जात होतो. आज तुम्हाला सगळ्यांना जर मी इथं माझी महाराष्ट्रातून 12वी रँक, NTC मधून फर्स्ट रँक आलेली दिसते, तर हा प्रवास खरंच खूप पाठीमागचा भयंकर होता. अनेक गोष्टीचा मी सॅक्रिफाईस केलेला आहे. तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर तुम्ही कशासाठी येत आहे स्पर्धा परीक्षेमध्ये? तुम्ही स्वतःच्या इंटरनल मोटिवेटिव्ह येत आहे का तुम्ही घरच्याच्या सांगण्याहून येत आहे का आता कोणी एखादा गावातील अधिकारी झाला त्याचं तुम्ही मोटिवेट होऊन येत आहे? ही गोष्ट महत्त्वाची आहे. जर तुम्हाला हेच असेल तर इंटरनल मोटिवेट हे खूप महत्त्वाचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, येताना ज्यासाठी तुम्ही आलाय त्यासाठी तर 100% द्या. सध्या स्पर्धा परीक्षेचा ट्रेंड बदलत आहे. मी मागाशीच एका ठिकाणी म्हणलो की 2019ची स्पर्धा परीक्षा आणि आताची स्पर्धा परीक्षा खूप फरक आहे. हे दोन्ही फेज मी बघितलेत. जर तुम्हाला आता स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं असेल तर स्वतःची 100% द्या. ज्या गोष्टीसाठी आलाय त्याच गोष्टीला प्रायोरिटी द्या. आणि एवढं मात्र आहे की जो 100% देतो त्याला MPSC निराश कधीच करत नाही. ही पहिली गोष्ट आहे. आणि तुमचं नशीब, आम्हाला उलट 5-6 इंटरव्ह्यू लागले की आम्हाला प्रॉपर डायरेक्शन नव्हता. तुमचं नशीब, तुम्हाला सरांसारखं एवढं चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे. स्वतः सर त्या फेजमधून गेलेले आहेत. सर काय डायरेक्ट येऊन कोचिंग करत नाहीत. सरांनी स्वतः UPSC प्री मेन्स इंटरव्ह्यू दिलेला आहे. अतिशय अनुभव असणारा, प्रामाणिकपणे शिकवणारा असंही सरांची आणि सरांचा सगळा परिवार आहे. या सगळ्यांचा तुम्ही खूप फायदा करून घ्या. मुळात आता सांगायचं झालं तर तुमचा अभ्यास करताना स्मार्ट वर्क पाहिजे. कारण आताचं सर जनरेशन झेड बघितलंय. तुम्ही रिझल्ट बघा, सगळी पोरं 99, 2000, 2001, 2ची दिसते द्या. फक्त तुमचं हार्डवर्क पण नाही, त्याला स्मार्ट वर्कची जोड द्या. तुमच्या वयाची पोरं सिलेक्ट व्हायला लागले ती. अनेक जण जर आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर 21व्या 22व्या वर्षी DCDYSP पोरं रिझल्टमध्ये दिसत आहेत. त्यासाठी तुम्ही सरांचा आणि त्यांच्या परिवाराचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. स्वतःला मी म्हटलं तसं 100% द्या. सक्सेस तुम्हाला नक्की मिळतं, आज नाही उद्या मिळतं. परंतु ओळखा, स्वतःला ओळखा. अनेक विद्यार्थी भरकडताना दिसतंय, असं अजिबात करू नका. आणि विशेष माझी स्पर्धा परीक्षेची आणखी काही जी माझ्या चुका झाल्या ते तुमच्या चुका होऊन देऊ नका. मला प्रॉपर डायरेक्शन मिळालं नाही, रिपीट तेच चुका झाल्या. सुरुवातीला जी चूक झाली, तुमचं स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट काय ह्यावरती काम करा. पहिल्या अटेम्प्टमध्ये वीक पॉईंट आहे तर त्यावरती फोकस द्या. नक्की त्यातून तुम्ही सुधारचाल, सक्सेस मिळेल. आणि स्पर्धा परीक्षेसाठी जास्त टाईम देऊ नका, ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आज 10-10, 15-15 वर्ष झाले तरी पोरं इथनं पेट सोडायला तयार नाहीत. 3 ते 4 वर्ष द्या, 100% द्या. एखादा वर्ष एक्स्ट्रा कधी द्या की तुम्ही प्री मेन्स पास होत असेल किंवा इंटरव्ह्यूला जात असेल तर तो भाग वेगळा आहे. पण स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. अनेक बाहेर करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत त्या. जर तुम्ही 100% दिले तर यातील सगळेजण सक्सेस होताल. पण स्पर्धा परीक्षेला हे आयुष्य बनवू नका. स्वतःशी 100% द्या. 3-4 वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करा. नाही झाले तर सरळ स्पर्धा परीक्षा क्षेत्र सोडून जावा. पण अगोदर विचार हेच करू नका की नाही झालं तर माझं काय होईल. मी 100% होणार. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा लाईफमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. सरांची माझी जशी ओळख आहे तेव्हापासून सरांना सांगावी, सर मी झालो तर DYSP होणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये DYSP होणार. ठीक आहे, मला लेट झाला पण मी DYSP झालो. आणि आज यासारखा मला आनंद कोणताच नाही. कारण जी मी ठरवलं होतं ते पूर्ण होताना दिसत आहे. मी सरांसोबत मॉकलाही बसायचो. सराची माझी सारखी चर्चा व्हायची. सर मला म्हणायचं की प्रदीप तुम्ही DYSP साठीच बनलाय. जी पर्सनॅलिटी तुमची आहे ती परफेक्ट जशी पोलीस डिपार्टमेंटला लागते ते सूट होत आहे. आणि माझाही विचार होता, जरी मला चांगली रँक आली असती तरी मी DYSPची पोस्ट घेणार होतो. त्यामुळे आपलं ध्येय काय आहे ते अगोदर माहीत असलं पाहिजे. त्याच्याशी कोणतीही तडजोड करू नका. स्वतःला 100% द्या. हार्डवर्क करा, स्मार्ट वर्क करा. आणि सरांचा आणि त्याच्या टीमचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या. हीच मी तुम्हाला चांगला मेसेज देतो. आणि जो देतो तो स्पर्धा परीक्षेतून माघारी जात नाही. आणि सरांनी आज मला इथं बोलवलं पुन्हा एकदा. सराचं आणि संपूर्ण स्पॉटलाईट फॅमिलीचं खूप खूप अभिनंदन. अजून इथून पुढे एक चांगलं लेक्चर अरेंज करून मी तुम्हाला प्रॉपरली टाईममध्ये
स्पर्धा परीक्षा कशी असते, कशा पद्धतीने अभ्यास करायचा. मी आतापर्यंत फर्स्ट अटेम्प्टपासून जेवढ्या प्री दिल्या सगळ्या प्री पास आहे. कंबाईनच्याही झाल्या तर माझ्या 30-35 सगळ्या प्रीमेन्स झाल्या आहेत. पण मी कंबाईन कधी करत नव्हतो, मी फक्त राज्यसेवाच करत होतो. एकदा असं प्रॉपर आपण लेक्चर घेऊ आणि त्यावेळेस मी तुम्हाला गायडन्स करेल. मी तुम्हाला बोलवलं, सरांचं, मॅडमचं आणि पूर्ण परिवाराचं खूप 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 मी आभार मानतो. थँक्यू सो मच.